याच्यामध्ये मी उदाहरण देत नाही, खूप असे आपण योजना प्रकल्प केले की ठाण्याने सुरुवात झाली, नंतर मग राज्यभरात झाली. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ठाणेकरांचं प्रेम माझ्यावर कायम आहे आणि माझं ठाणेकरांवर आहे. कारण बाळासाहेबांचं प्रेम ठाण्यावर होतं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तर ठाणं घडवलंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदे देखील या ठाण्यातूनच पुढे आला आणि या राज्याचा मुख्यमंत्री झाला. संपूर्ण देशाला कळलं एकनाथ शिंदे कोण आहे. आम्ही 2.5-3 वर्षापूर्वी उठाव केला. का उठाव केला? बाळासाहेबांची शिवसेना ही कुठंतरी खच्चीकरण होत होतं. शिवसेना कुणाच्या तरी दावणीला बांधली जात होती, धनुष्यबाण घाण टाकला जात होता. आणि हे सगळं जे आहे हे वाचवण्यासाठी या एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं. सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार. त्याला देखील वाघाचं काळीज लागतं. काही लोक वाघाचं कातडं पांघरून वाघ बंद. अरे काल परवा मला कोणीतरी म्हणालं की तिकडे कुंभमध्ये गेले पाप धुवायला, ते काय पाप काय तो काहीतरी म्हणाले पाप धुवायला. अरे बाबा, शिवसेना खऱ्या अर्थाने घाण टाकण्याचं पाप कोणी केलं? बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं पाप कोणी केलं? धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप कोणी केलं? हे पाप धुवायला मी तिकडे गेलो असं म्हटलं तर चालेल? काही लोक जातात लपवायला पाप. कुठं तुम्हाला माहित आहे? लंडनला हेच म्हणतात, मी नाही म्हणत आहे. आणि म्हणून खरं म्हणजे कुंभ झाला एवढा मोठा 65 कोटी लोक. मी योगी आदित्यनाथजींना मनापासून धन्यवाद तिकडेच दिले कुंभामध्ये की एवढं मोठं नियोजन केलं. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, गृहमंत्री अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, या एकनाथ शिंदेच्या मागे बाळासाहेब खंबीरपणे उभे राहिले, धर्मवीर आनंद दिघे साहेब खंबीरपणे उभे राहिले आणि मोदी साहेब आणि अमित भाई पण पहाडासारखे उभे राहिले. म्हणून 2.5 वर्ष मी काम केलं. देवेंद्रजी, अजितदादा हे देखील माझ्यासोबत सहकारी होते काल, आजही आणि उद्याही. आणि म्हणजे राज्याला पुढे नेण्याचं काम आपल्याला करायचं. आणि म्हणून मगाशी तुम्ही इर्शाळवाडीचं दाखवलं. त्याच्यामध्ये इर्शाळवाडीमध्ये माझा उपवास होता. सगळे म्हणत होते आपण बघितलं, पाहणी केली तसं, पण माझा बेचैन होतो. कारण वरती काय चाललंय हे माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि वरती अशी परिस्थिती होती, पाऊस, वादळ, वारा सगळं होतं. एनडीआरएफची लोक आणि बाकी लोक काम करत होते. एकीकडे ढिगारा उपसत होते, दुसरीकडे त्या ढिगाऱ्याखाली ज्यांचा मृत्यू झाला त्यांना शेवटचा त्यांचा विधी करण्यासाठी खड्डे खोदत होते. असं भयावन चित्र होतं. आणि त्या ठिकाणी मी गेलो, त्यांना ऊर्जा मिळाली. मुख्यमंत्री आला. मी फोनवरून जिथे 100 लोक पाहिजे तिथे 500 माणसं पाठवली, 500 पाहिजे तिथे 1000 माणसं पाठवली. परिस्थिती वाईट होती. तिथल्या लोकांच्या ज्यांचे दुर्दैवी मृत्यू झाले त्यांचे नातेवाईक होते, हंबरण्या फोडत होते, रडत होते. त्यांना धीर देण्यासाठी